प्रेक्षकांनो, आजचा रिव्ह्यू खूप छान आहे। स्नेहलता डायरेक्टली कानेटकरांकडे एंट्री घेतली आहे। त्यांनी असं दाखवलंय विठूबाबा गाणं गात असतो, त्यामुळे त्यांनी कानावर हात ठेवलाय। आता विठूबाबा विचारतो कोण हवंय आपल्याला। त्या म्हणतात हे कानेटकरांचंच घर ना। विठूबाबा म्हणतो हो। त्यावर या म्हणतात विनू आहे का? आय मीन विनायक कानेटकर आहेत का? विठूबाबा म्हणतो आमच्या दादाकडे तुमचं काम आहे का? त्यावर त्या म्हणतात मी डॉक्टर स्नेहलता परांजपे, नाही विनूच्या मुलीची तब्येत बिघडली होती ना, म्हणून मी तिला बघायला आली आहे। आता विठूबाबा म्हणतो अच्छा असे होय, या ना। आता विठूबाबांनी सगळ्यांना आवाज दिलाय, सुमी माई दादा लवकर या खाली। विठूबाबा म्हणतो ते काय आहे ना, सगळे आपापल्या कामात आहे म्हणून सगळ्यांना सोबतच आवाज दिला। दादा काका खाली आलेत आणि म्हणतात अरे वा स्नेहा, तू अगं घर बरं सापडलं तुला। स्नेहलता म्हणतात की अरे म्हणजे काय, कॉलेजला असताना तू आणलं होतंस एकदा मला, विसरलास का? आता प्रेक्षकांनो माईंना एवढा राग आलाय की विचारूच नका। दादा काका म्हणतात अगं खूप वर्ष झाली, नाशिक बदललं ना आता, म्हणून विचारलं तुला। अगं मी ओळख करून देतो हां सगळ्यांची। आता दादा काकांनी सगळ्यांची ओळख करून दिली आहे। हा माझा धाकटा भाऊ, ही त्याची बायको, आणि हा माझा लहान भाऊ, ही त्याची बायको। आता ह्या मॅडम सगळ्यांना नमस्कार वगैरे करतात। आणि दादा काका नेमकं माईंचीच ओळख करून द्यायला विसरले। तेव्हा सुवाई म्हणतात दादा, आणि माईंकडे बोट दाखवतात। दादा म्हणतात अरे हो, हिची ओळख करून द्यायचीच राहिली, ही माझी बायको माधवी। स्नेहा मॅडम माधवी मॅडमला भेटून जरा जास्तीच खुश झाल्यात। आणि दादा म्हणतात ही माझी मैत्रीण स्नेहा, कॉलेजमध्ये माझी ज्युनियर होती, पण आता नाशिकामध्ये मोठी डॉक्टर झाली आहे, गायनॅक आहे ही। हिचं खूप मोठं हॉस्पिटल आहे आपल्या नाशिकामध्ये। त्यावर स्नेहा म्हणतात बरं पुरे कर कौतुक माझं, पण खरंच तुम्हा सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला। तुमच्या मुलीला बरं आहे ना? नाही म्हणजे विनू काही गुण आला की नाही तिला? मी डॉक्टरांना पाठवलं होतं। दादा म्हणतात हो एकदम बरी आहे ती। अरे सुमीला बोलवा ना। आता सुमीला बोलवण्यात येते। दादा काका म्हणतात माधवी बघत काय बसलीयस? अगं खास स्नेहा आली आहे सुमीला बघायला, तिच्यासाठी काही चहा पाणी बघ। त्यावर माधवी म्हणजे आपल्या माई म्हणतात हो हो विचारणारच होते, चहा घेणार आहेत का ह्या? सुवाई म्हणतात असं नाही, त्यांना विचारायचे की चहा घेणार की कॉफी। स्नेहा मॅडम म्हणतात काहीही चालेल। माईंची जरा चिडचिडच होतीये, स्वाभाविक आहे। आता माई स्वयंपाकघराकडे वळणार तेवढं दादा काका जरा जास्तीच कौतुक करतायत स्नेहा मॅडमचं। अगं स्नेहा, त्या दिवशी घाईघाईत तुला सांगायचंच राहिलं, तू कॉलेजमध्ये दिसत होतीस ना, अगदी तशीच दिसतीयस। त्यावर स्नेहा म्हणतात काहीतरी विणू तुझं। दादा म्हणतात ही मधली वर्ष तुझ्या वाट्याला आलीच नाही की काय? त्यावर सुवाईचे हे असे एक्सप्रेशन आहेत, त्या शेवटी माईंना आतमध्ये खेचून घेऊन जातात, चला माई। दादा काकांच्या मस्त गप्पा रंगल्यात, पण आता इकडे मात्र स्वयंपाकघरात सगळं वातावरण गरम झालंय। सुवाई म्हणतात किती छान आहे नाही स्वभावाने, एवढ्या मोठ्या डॉक्टर आहेत पण किती आपुलकीने चौकशी करायला, गर्व नाहीये हा बिलकुल शिक्षणाचा। बघ ना, एक फोन केला तर सुमीची आपुलकीने चौकशी करायला आल्यात। नाही आपण छान पाहुणचार करू हा त्यांचा। पन्ना काकू म्हणते म्हणजे काय वहिनी, चांगलाच करू। माईंचा पारा चढलाय। माई म्हणतात हो करूया ना, चांगला पाहुणचार करूया। आम्ही काय संसार केला, मुलं सांभाळली, मुलांची दुखणी खुपणी काढली, आमची खूप वर्ष गेली मध्ये, त्यामुळे आम्ही म्हातारे झालो। यांची कुठे झालीये वर्ष, हे अजून कॉलेजमध्येच आहे। सुवाई म्हणतात माई काय झालं? माई म्हणतात ऐकलं नाहीस का, कसं विनू विनू करत गोडगोड बोलतीये ह्यांना, जसं काही विनूच्या बारशाच्या घुगऱ्याच खाल्ल्या तिने। सुवाई म्हणतात म्हणून तुम्ही रागवलायत का? माई म्हणतात मी कशाला रागू, विनू म्हणू दे नाही तर विण्या म्हणू दे, मला काय फरक पडतोय। पन्ना काकू म्हणते अहो त्या आपले दादा स्नेहा म्हणतात, जुनी मैत्रीण ज्युनियर आहे त्यांची। सुवाई म्हणतात म्हणू द्या ना, स्नेहा म्हणू नाही तर काही म्हणू, अहो जवळची मैत्रीण आहे ना त्यांची। माई म्हणतात घ्या घ्या त्यांचीच बाजू घ्या। मला सांग सुवा, आपला एखादा मित्र जर घरापर्यंत आला असता तर ह्यांना चाललं असतं का? सुवाई म्हणतात आपला कुठे मित्र आहे माई, नाही म्हणजे असता जरी घरी आला असता तर काय हरकत होती? आपल्याला मित्र नाही पण आपल्या मुलांचे मित्रमैत्रिणी आहेत की, येतात ना ते घरी, काय होतं त्याला? प्राची आली आहे, ती म्हणते अगं माई दादांनी नाश्ता करायला सांगितलाय, त्या डॉक्टर आल्यात ना। माई म्हणतात अगं नाश्ताच कशाला, पंचपक्वान्नाचं ताटच ठेवते ना समोर। प्राची कन्फ्यूज झालीये, नेमकं झालंय काय? माई म्हणतात अगदी सादर संगीत करते, माझ्या थोबाडाकडे काय बघतेस, जाय सांग तुझ्या दादांना जाऊन। सुवाई म्हणतात अहो माई असं बरं दिसणार नाही, काय करायचा नाश्ता? आता सगळेजण प्राचीला गप्प बस म्हणत असतात। माई अजून चिडतात आणि म्हणतात मला कशाला विचारतीये, त्या विनूला जाऊन विचार ना त्याच्या स्नेहाला काय आवडतंय ते।
प्राची म्हणते मीच विचारते ना माई. सगळे ओरडतात अगं ये प्राचू थांब जरा. सुवाई म्हणतात जा पन्ना कांदा चीर कोथिंबीर चीर मी पोहे भिजवते माई फोडणी देतील. माई म्हणतात मिठाची बरणी दे ओतते त्याच्यामध्ये. त्यावर सुवाई म्हणतात नाही नाही आम्ही करतो. माई एक काम करा तुम्ही जा बाहेर बरं दिसत नाही इथे बसलेलं. अहो एवढी दादांची मैत्रीण आली आहे. माई म्हणतात मी कुठेही जाणार नाही मी इथेच बसणार आहे. हे बघ सुवा आलं काळी मिरी लवंग हे सगळं भरपूर घाल आणि तिखट चहा कर तिच्यासाठी. जा बघताय काय माझं थोबाड करा काय करायचंय तिच्यासाठी. माई चांगल्याच तापल्यात प्रेक्षकांनो. हे स्वाभाविक आहे. छान गंमत दाखवली आहे त्यांनी. पण आता इकडे सुमीची चौकशी करतात ह्या डॉक्टर की तू काल रात्री काय खाल्लंस. सुमी सांगते मी आलू पराठे खाल्ले होते आणि तसेही काल रात्री आम्हाला जेवायला जरा उशीरच झाला होता. स्नेहा मॅम म्हणतात त्यामुळेच त्रास झाला असेल. या दिवसात जास्ती वातुळ पदार्थ खाऊ नकोस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री वेळच्या वेळी जेवायचं. सुमी म्हणते लवकर जेवले तर रात्री मध्येच भूक लागते मग काय करू. त्यावर स्नेहा म्हणतात हरकत नाही या वेळेला पचायला हलकं असं काहीही खाल्लंस तरी चालेल पण झोपण्यापूर्वी शतपावली केलीच पाहिजे म्हणजे हा त्रास तुला होणार नाही. बरं तू कुठल्या डॉक्टरकडे कन्सल्ट करतेस सध्या. त्यावर सुमी म्हणते डॉक्टर रसिका परब. दादा काका म्हणतात अगं मी सुमीला म्हटलं होतं तुझ्याकडे ये म्हणून. तेव्हा स्नेहा म्हणतात अरे हरकत नाहीये त्यासुद्धा खूप चांगल्या गायनाक आहेत. वेळच्या वेळी औषधं घे फक्त सुमी त्यांनी जे काही दिलेत ते. कारण आपल्याला बाळाची प्रकृती कळत राहते. औषध पाणी वेळेवर कर आणि टेस्टसुद्धा वेळच्या वेळी कर म्हणजे पोटातल्या बाळाची प्रगती कळेल. त्यावर दादा काका म्हणतात ऐकायचं स्नेहा जे म्हणते ते सुमे. हलगर्जीपणा करायचा. सुमी म्हणते नाही दादा नाही करणार. स्नेहा म्हणतात कौतुक आहे तुझं अगदी योग्य वेळी प्रेग्नन्सीचा निर्णय घेतलायस तू सुमी. त्यावर दादा काका म्हणतात सगळ्या गोष्टी वेळच्या वेळीच व्हायला हव्या. डॉक्टर म्हणतात ॲब्सोल्युटली पण योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हे आजकालच्या मुलींमध्ये जरा कमीच बघायला मिळतं. दादा काका आता माईंचं कौतुक करताय. या सगळ्या गोष्टींचं श्रेय माझ्या बायकोचं आहे बरं. हे सगळे संस्कार तिनेच केलेत मुलांवर. इकडे किचनमध्ये मात्र माईंची तगमग सुरू आहे की बाहेर गप्पा नेमक्या काय चालल्या. माई सुवाईना म्हणता ऐकलं कसं गुलुगुलू करतायत दोघं जण. सुवाई चिडवतात म्हणतात मी नाही ऐकलं तुम्ही ऐकलं. अहो माई असं काय करताय तुम्ही इथे बसलात तर बाहेरचं तुम्हाला काही कळणार नाही ना ते काय बोलताय काय नाही. त्यापेक्षा डायरेक्ट बाहेर जा आणि तिथे बसा त्यांच्याशी गप्पा मारा. माई म्हणतात कशाला त्या दोघांमध्ये माझी लुडबुड. सुवाई म्हणतात माई असं बरं दिसणार नाही. ती दादांच्या मैत्रीण आहेत ना त्या. आपण सगळ्या बायका घरात आहोत आणि तुम्ही जा ना बाहेर कसं वाटेल दादांना. माई म्हणतात वाटू दे त्यांना काय वाटायचं ते मला काय करायचंय. शेवटी पन्ना काकू म्हणतात सुवा वहिनी तुम्ही जा. नाही म्हणजे तुम्ही माईंसोबत जा बाहेर. त्या सुमीला भेटायला आल्यात ना त्या काही सांगतील काळजीने सुमीला. मग तुम्हाला पण कळेल ना काही सांगितलं असेल त्यांनी तर सूचना. त्यावर सुवाई म्हणतात हो बरोबर आहे तुझं पन्ना. हे बघा माई दादा प्राची सुमी सगळेच जण बाहेर आहेत ना. बरं दिसतं का तुम्ही असं आतमध्ये बसलेलं. सुवाई खूप कन्व्हिन्स करतायत माईंना. शेवटी माई म्हणतात मी जाणार नाही. सुवाई म्हणतात असं काय करता माई. शत्रू जरी आला तरी तुम्ही प्रेमाने असते ना चौकशी करताय. ही तर दादांची मैत्रीण आहे ना. ह्या बाई आपल्या लाडक्या सुमीसाठी आल्यात ना मग तुम्ही बाहेर जाणार नाही का. शेवटी माईंनी ऐकलंय पण इकडे दादा काका माईंचं खूप कौतुक करत असतात. माझ्या बायकोने खूप चांगले संस्कार केलेत मुलांवर. सुनही आम्हाला खूप चांगल्या मिळाल्यात त्यामुळे आजही आमच्या घरात सगळी नीतिमूल्ये पाळली जातात. हे सगळं माझ्या बायकोमुळे. पण इकडे माई म्हणतात सुवा तू म्हणतेस म्हणून बाहेर जाते मी पण यांच्याकडे नंतर बघेल मी. सुवाई म्हणतात सोडूच नका. माई बडबड करतच बाहेर जात आहे पण बाहेर आल्यावर एकदम छान समोर हसत सामोऱ्या गेल्यात. आता या स्नेहा मॅम म्हणतात माधवीताई लकी आहात तुम्ही. विणू तुमचं खूप कौतुक करत होता आता. माई म्हणतात मी काही कौतुक करण्यासारखं केलं नाहीये. त्यावर स्नेहा म्हणतात असं कसं. मोठे माणसंच मुलांवर छान संस्कार करतात आणि मुलांनाही चांगलं वाईट कळायची समजूत मिळते की नाही. सुहाई म्हणतात हो ना सगळेच आई वडील चांगलेच संस्कार करतात मुलांवर. स्नेहा मॅम म्हणतात अगदी असंच असतं असं नाही बरं का. आजकाल काही आई वडील मुलांना वाईट गोष्टी पण शिकवतात. नाही तुमचा विश्वास बसणार नाही पण हे अगदी खरं आहे बरं का. सुवाई म्हणतात काहीतरीच काय असं कुठे होतं. त्यावर या डॉक्टर म्हणतात नाही आत्ता ताजं उदाहरण सांगते मी तुम्हाला. काय झालं माझ्याकडे एक कपल आलं होतं. त्या मुलीची आईच तिला घेऊन आली होती. बरं ही बाई सुद्धा नामवंत डॉक्टर आहे बरं का. काय नाव आहे बरं त्यांचं. या डॉक्टरांना नेमक्या वेळेवर नावच आठवत नाहीये. अंजली वर्तकांचं. त्या खूप वेळ आठवायचा प्रयत्न करतात पण नाही आठवत.
त्या पुढे म्हणतात की तर त्या बाईची लग्न झालेली मुलगी, घरचं सगळं व्यवस्थित, पण चक्क आईच सांगत होती मुलीचं बाळ टर्मिनेट करा म्हणून. माईना कळत नाही टर्मिनेट म्हणजे काय, तेव्हा सुवाई म्हणतात मूल नको म्हणत होती तिची आई. माईना हे ऐकून धक्काच बसलाय. डॉक्टर म्हणतात मलाही हेच प्रश्न पडले होते, पण ती आई म्हणत होती की मुलीची आत्ता आई होण्याची मानसिक तयारी झालीच नाहीये. सुवाई म्हणतात काहीतरीच काय. त्यावर या म्हणतात हो अगदी खरंय, मी माझ्या पदरचा एकही शब्द सांगत नाहीये. खरं तर अशा प्रसंगी आईनेच मुलीला प्रेमाने समजून सांगायचं असतं, तर आईच मुलीच्या म्हणण्याला दुजोरा देत होती. एक डॉक्टर म्हणून मी त्यांना समजवलं की एकदा जर प्रेग्नन्सी टर्मिनेट केली तर पुढे जाऊन खूप समस्या उद्भवू शकतात, पण ती मुलगी तिच्या मतावर अगदी ठाम होती. सुवाई म्हणतात तिच्या नवऱ्याचं काय म्हणणं होतं. आता ह्या म्हणतात तो काय करणार बिचारा, तो त्या मुलीच्या होला हो म्हणत होता. आता मानसी येते, त्यांना चहा वगैरे देतीये. त्या म्हणतात चहा छान झालाय हं. वेल प्रेक्षकांनो, कधी कधी अशा चर्चा रंगतातच कोणी ओळखीचं भेटलं तर. पण आता अप्पू आणि शशांक घरी आलेत. शशांक पैसे देत असतो ऑटोवाल्याला. तो म्हणतो थांब जरा अपूर्वा. अप्पू घरात जात असते. अप्पू म्हणते तुला जायचंय ना इन्स्टिट्यूटला, उशीर होतोय ना. शशांक म्हणतो नको अगं, आता तसाही खूप वेळ झालाय, मी घरूनच काम करेल. अप्पू म्हणते आर यू शुअर, तुझं काही महत्त्वाचं काम नाहीये का. शशांक म्हणतो तसं काही महत्त्वाचं नाहीये, आणि तसंही अपूर्वा तुला बरं नाहीये, तुला चक्कर येते, गरगरते, घरी कोणाला संशय आला तर, त्यापेक्षा मी तुझ्या सोबतच थांबतो. आता असं म्हणून दोघं जण आतमध्ये येत आहेत. दादा काका अगदी ठामपणे यांना सांगत असतात की आमच्या घरातली मुलं अशी अविचार करणारच नाही. विठू बाबा पण म्हणतो की हो आमच्या मुलींना संस्कार आहेतच, पण आमच्या सुनासुद्धा आमच्या घराला साजिश आहेत. दादा म्हणतात अगदी खरं आहे, माझ्या दोन्ही भावांच्या सुना आणि मुली सगळ्याच आमच्या घरात अगदी आदर्श आहेत. आमच्या मोठ्या सुनेला 1 वर्षाचा मुलगा आहे, आणि धाकट्या सुनेचं आत्ताच म्हणजे धाकट्या मुलाचं लग्न झालं आहे आमच्या. आता हे दोघंही त्या डॉक्टरांना बघून बाहेरच जरा चपकले आहेत, म्हणजे आश्चर्यचकित झालेत. कुकी अप्पूचं तर खूप कौतुक करत असतो. आमची अप्पू आहे ना, म्हणजे आमची धाकटी सून, तिचे आईवडील पण डॉक्टर आहे, ती तर खूपच गुणी आहे, खूप लाघवी आहे आमची अप्पू. माई म्हणतात एवढ्या मोठ्या घरची मुलगी आहे, पण श्रीमंतीत वाढली आहे, तरी सुद्धा आमच्या घरी छान रुळली आहे बरं का. तिला तर लहान मुलं खूप आवडतात. आता हे दोघंही आतमध्ये आलेत. शशांक म्हणतो तुम्ही. दादा काका विचारतात तुम्ही ओळखता का एकमेकांना. स्नेहा यांच्याकडे बघतच राहतात आणि म्हणतात हो, अरे मगाशी नाही का मी सांगितलं तुला, डॉक्टर वर्तकांची मुलगी ना ग तू. अरे मी सांगत होते ना, हेच ते कपल, त्यांना पोटातलं बाळ नकोय. आता हे ऐकून सगळ्या कानेटकरांचा चेहरा कसा झाला असेल तुम्ही इमॅजिन करूच शकता. त्यावर विठू बाबा आणि सुवाईचे हे रिॲक्शन. पण अप्पूचं तोंड मात्र पडलंय. आणि दादा काका उठून उभे राहतात आणि म्हणतात काय स्नेहा, काय सांगतेस, आर यू शुअर ते हेच दोघे जण आहेत. स्नेहा म्हणतात हो, अरे हेच होते ते दोघं. माई म्हणतात नाही नाही, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा, हा आमचा मुलगा आहे शशांक, ही सून आहे आमची अप्पू. स्नेहा म्हणतात ही डॉक्टर अंजली वर्तकांचीच मुलगी आहे ना. शशांक पुढे येतो आणि म्हणतो दादा मी सांगतो, डॉक्टर जे बोलतायत ते अगदी बरोबर बोलतायत. आणि सगळ्यांनाच खूप नवल वाटतंय प्रेक्षकांनो. पण आता इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. आपल्याला काही कल्पना नाही आहे शशांक घरच्यांशी काय बोलला असेल, पण बहुतांशी सगळ्यांनाच कल्पना आलीच असेल की अप्पू प्रेग्नेंट आहे म्हणून. पण तरीसुद्धा पुढचा प्रोमो जरासा वियर्ड वाटला मला. अप्पू अजून पण कन्फ्युजनमध्ये, ती म्हणते काय करावं मला कळतच नाही आहे खडूस अजून. शशांक म्हणतोय तुझा निर्णय झालाय ना, मग कशाला कन्फ्यूज होतीयस. त्यावर म्हणजे या दोघांचं बोलणं सुरू असताना दादा काका तिथे आलेत आणि दादा काका म्हणतात अपूर्वा मला तुम्हा दोघांशी काहीतरी बोलायचं आहे. खरं तर ही आश्चर्यकारकच घटना आहे, कारण दादा काका यांच्या रूममध्ये फार कमी येतात ना, तर कदाचित दादा काका अप्पूला छान समजून सांगतील अशी आपण अपेक्षा करूयात. पण कानेटकरांची एवढी थंड रिॲक्शन आहे, ये बात कुछ हजम नाही हुई. सो तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, मला कळवा. आणि रिव्ह्यू आवडल्यास प्लीज 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 लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.